सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली हसतच नेत्राला म्हणत असते की बघितलं ना, तुझाच डाव मी तुझ्यावर कसा उलटवला ते. जी सगळी माणसं आता माझ्या ताब्यात आहे, मी त्या सगळ्यांना वश केलंय. आणि ते ऐकून नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत खूप घाबरतात. तर रुपाली हसतच त्या सगळ्यांकडे बघत असते. आणि मग त्यानंतर तिला आठवतं की काल रात्री जेव्हा शेखरने तन्मयला पकडलं होतं तेव्हा मग तिने तन्मयला वश केलं. आणि मग त्यानंतर तिने शेखरला, तेजसला सुद्धा रूममध्ये बोलवायला सांगितलं. आणि मग त्यानंतर शेखरने खोटं बोलून तेजसला रूममध्ये बोलावून घेतलं. आणि मग त्यानंतर त्याने आणि तन्मयने तेजसला पकडून रुपालीने त्यालाही वश केलं आणि ताब्यात घेतलं. आणि हे सगळं काही ऐकून नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर रुपाली हसतच त्यांच्याकडे बघत असते. आणि मग ती त्या सगळ्यांजवळ जात म्हणते की तुम्ही थांबल्यात का, नाचायला सुरुवात करा. आणि मग त्यानंतर घरातील ते सगळेजण नाचायला सुरुवात करतात. रुपाली नेत्राला म्हणत असते की अशी बघतेस काही, जा आणि थांबव त्यांना. आणि त्यामुळे मग नेत्रा रडतच त्या सगळ्यांजवळ जाते. ती शेखरला म्हणत असते की बाबा प्लीज तुम्ही थांबा, जागे व्हा, तुम्हाला हे सगळं करायची काही गरज नाही. पण शेखर काही ऐकत नाही, तो वेड्यासारखा नाचत राहतो. त्यानंतर मग नेत्रा तन्मयकडे जाते, तोही तिचं ऐकत नाही. तेजस तर तिच्याकडे बघतही नाही. मग नेत्रा फाल्गुनी केतकीला समजवण्याचा प्रयत्न करते, पण काही उपयोग होत नाही. कोणीही तिचं काही ऐकत नाही. ते फक्त रुपालीने सांगितल्याप्रमाणे बेधुंद नाचत असतात. तर अद्वैत आणि इंद्राणी हे सगळं बघत असतात. त्यांना नेत्राची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर रुपाली पुन्हा नेत्राजवळ जात म्हणते की काय झालं. मग आजूबाजूला तुझीच माणसं मी तुझ्या विरोधात उभी केली आहेत आणि तरीही तुझ्या देवी आईने काही केलं नाही. अजूनही वेळ निघून गेली नाही. तू माझ्या बाजूने ये, जमलं तर करेल मी तुला माफ. आणि तिचं ते बोलणं ऐकून नेत्रा खूप घाबरते. आणि मग त्यानंतर ती मोठमोठ्याने रडायलाच सुरुवात करते. तर रुपाली तन्मयला गाण्यांचा आवाज वाढवायला सांगते आणि हसतच नेत्राकडे बघत राहते. तर नेत्रा पूर्णपणे खचून गेलेली असते. अद्वैत आणि इंद्राणी तिला खोलीत घेऊन जातात. ते तिला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण नेत्रा काही ऐकत नाही. ती खूप रडत असते. सगळ्या गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो. अद्वैत तिला म्हणत असतो की नेत्रा तू प्लीज अशी खचून जाऊ नको, आम्हाला तूच लढण्याचं बळ देतेस ना, आणि जर तूच अशी वागायला लागली तर आम्ही कोणाकडे बघायचं. त्यावर नेत्रा म्हणते की साहेब, आपण एवढी काळजी घेऊन सुद्धा विरोचकाने आपल्या सगळ्या कुटुंबाला वश केलं. बघितलं ना बाहेर काय चाललं होतं ते. आणि एवढं सगळं होत असूनही देवी आई का काही करत नाहीये. त्यावर इंद्राणी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण नेत्रा खूप चिडलेली असते. ती म्हणते की देवी आई कशाची वाट बघते, ती आपल्याला मदत का करत नाहीये, ती निष्क्रिय का झाली. आणि तिच्या या प्रश्नांचं उत्तर कोणाकडेही नसतं. तर दुसरीकडे रुपालीने केतकी, फाल्गुनी, शेखर, तन्मय आणि तेजस या सगळ्यांना एका रांगेत बसवलेले असते. आणि मग त्यानंतर ती बेडवर बसून त्यांना म्हणत असते की बघितलं ना, तुम्हाला सगळ्यांना मी कसं वश केलं ते, आता ग्रहण संपेपर्यंत. मग त्यानंतर ती स्वतःलाच विचारते की हे मी आत्ता काय बोलून गेले, ग्रहण संपेपर्यंत म्हणजे याचा नक्की काय अर्थ होतो. मात्र त्यानंतर ती विषय सोडून देते आणि यांना विचारते की तुमच्यापैकी सगळ्यात जास्त त्रास मला कोणी दिलाय. आणि त्यावर ते सगळे हात वर करतात आणि रुपालीकडे जात म्हणतात की आम्ही तुम्हाला जास्त त्रास दिलाय. तर रुपाली हसतच केतकी आणि फाल्गुनीकडे बघत म्हणते की मला त्रास देण्याची तुमची लायकी नाही, त्यामुळे तुम्हाला तर मी सोडून देते. त्यामुळे त्या दोघी हसतच बाजूला होतात. त्यानंतर रुपाली शेखरकडे बघत म्हणते की बिंडोक राजाध्यक्ष, तू तर माझा खूप छळ केलाय, मला खूप त्रास दिलाय, मात्र तू माझा नवरा आहेस ना, त्यामुळे पहिला नंबर तुझा नाही. आणि मग ती तन्मयकडे बघत म्हणते की छोटा विरोचक, तूच माझा वंश पुढे वाढवणार, त्यामुळे मी तुलाही मारणार नाही. आणि मग ती तेजसकडे बघत म्हणते की तूच आहेस तो ज्याने मला सगळ्यात जास्त त्रास दिलाय. तू सतत माझ्या अंगावर धावून यायचा, मला धमकी द्यायचा, तुला मी सोडणार नाही. आणि मग त्यानंतर ती फाल्गुनी आणि केतकीला म्हणते की आता इथे रक्ताचा पाट वाहणार, पण तुम्ही घाबरायचं नाही, ओरडायचं नाही. त्यावर त्या दोघीही हसतच हो म्हणतात. आणि मग रुपाली तेजसला तिच्या पायाशी बसायला सांगते. तो सुद्धा हसतच तिच्या पायाशी जाऊन बसतो. तर रुपाली त्याला
भुंकायला सांगते आणि मग तेजसही जोरजोरात भुंकायला सुरुवात करतो आणि मग रुपाली वस्त्रा घेते आणि त्याच्या गळ्यावर ठेवते. तर दुसरीकडे इंद्राणीने आबांना कॉल केलेला असतो. ती आबांना सांगते की ज्याची भीती होती तेच घडलं. रुपालीने तिच्या वशीकरणाची शक्ती वापरून घरातील सगळ्यांनाच वश केलं आणि ते ऐकून आबा देखील घाबरतात. तर इंद्राणी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की नेत्रा तर पूर्णपणे खचून गेलीये. तिने इतकी काळजी घेतलेली असताना सुद्धा तिच्या डोळ्यांसमोर घरातील सगळेजण त्या विरोचकाने वश केले आणि नेत्रा फक्त देवी आईची मुलगी नाही तर या घरची सून आहे. या घरातील सगळ्या व्यक्तींची जबाबदारी तिच्यावर आहे. त्यामुळे तिला खूप त्रास होतोय आणि ते ऐकून आबांना देखील वाईट वाटतं. ते इंद्राणीला धीर देत असतात आणि म्हणतात की काळजी करू नको, देवी आई नक्की काहीतरी करेल. मात्र इंद्राणी म्हणते की आबा एवढं सगळं होऊनही देवी आई का काही करत नाहीये, आम्हाला कोणतीच मदत का मिळत नाहीये, त्या विरोचकापुढे आमच्या शक्ती निष्क्रिय का आहेत. मात्र याचं उत्तर आबांकडे सुद्धा नसतं. आणि मग इंद्राणी त्यांना म्हणते की आबा मी काही दिवसांपूर्वी ऐकलं होतं की देवसुद्धा काही वेळ निद्रा अवस्थेत असतात. मग तसंच काही आहे का की देवी आई तपाला बसली आहे त्यामुळे आमच्यापर्यंत मदत पोहोचू शकत नाही. देवी आईची शक्ती निष्क्रिय का झाली आहे तेच मला कळत नाही. आणि त्यावेळी आबा म्हणतात की इंद्राणी तू काळजी करू नकोस बाळा, मला फक्त आजचा एक दिवस दे, मी नक्कीच काहीतरी प्रयत्न करतो आणि या प्रश्नाचं उत्तर शोधून काढतो. आणि मग ते फोन ठेवून देतात. दुसरीकडे नेत्रा जोरजोरात रुपालीच्या रूमचा दरवाजा वाजवत असते. अद्वैत त्या ठिकाणी तिला थांबवतो आणि तिला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण नेत्रा ऐकत नाही. ती म्हणते की मला प्लीज एकदा सगळ्यांना बघू द्या आणि ती पुन्हा जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात करते. त्यामुळे मग रुपाली चिडूनच दरवाजा उघडते आणि तिला बघून नेत्रा आणि अद्वैत तर खूप घाबरतात आणि धावतच आतमध्ये जातात. तर आतमध्ये सगळेजण एका रांगेत बसलेले असतात आणि त्यांना सुखरूप बघून नेत्राच्या जीवात जीव येतो. पण त्यानंतर तिचं लक्ष तेजसच्या चेहऱ्याकडे जातं आणि त्याचा चेहरा बघून अद्वैत आणि नेत्राला तर मोठा धक्का बसतो. त्यांच्या पायाखालील जमीन सरकते. कारण रुपालीने तेजसची अर्धी मिशी आणि अर्धी दाढी काढून टाकलेली असते. आणि मग त्यानंतर ती हसतच नेत्राला विचारते की कसा वाटला तुला या तेजसचा नवीन लूक, मला तर खूप आवडला. आणि मग ती तेजसला उभं राहायला सांगते. त्याची अवस्था बघून नेत्रा अद्वैतला खूप त्रास होत असतो. नेत्रा रागाच्या भरात रुपालीच्या अंगावर धावून जाते. पण रुपाली म्हणत असते की प्लीज आता ही सगळी नाटकं करू नको, तू काय बोलणार आहेस माहिती आहे मला, त्यामुळे आता इथून निघून जा. पण नेत्रा काही तेथून जात नाही. त्यामुळे मग रुपाली तेजसला सांगते की हा घे वस्त्रा आणि त्या बिंडोक राज्याध्यक्षाचा गळा कापून टाक. आणि मग तेजसही हसतच वस्त्रा घेऊन शेखरकडे जाण्यासाठी निघतो. त्यामुळे मग नेत्रा आणि अद्वैत खूप घाबरतात आणि ती रुपालीला म्हणते की मी जाते इथून. आणि मग ते दोघेजण पळतच तेथून निघून जातात आणि मग रुपाली तेजसला थांबवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.